तर पहा मुलांना, आपण द नेकलेस हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे. आता त्याची ॲक्टिव्हिटीज तसेच गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर या आधारे देखील आपण हा जो पार्ट आहे, हा जो लेसन आहे तो आपण समजून घेणार आहोत. तर बघा, द नेकलेसची जी ॲक्टिव्हिटीज आहे ते आता आपण इथे घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला जे 2 ऑप्शन आहे ते दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि इथे बघा, जो फर्स्ट आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की मिथल डे वेंट टू डॅश. आणि इथे आपल्याला काय दिलेलं आहे तर 2 ऑप्शन जे आहे ते दिलेले आहे. फर्स्ट आपला ऑप्शन आहे मॅडम फॉरेस्टियर आणि सेकंड आहे द ज्वेलर. मग आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, मॅडम फॉरेस्टियर जे आहे ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजेच मॅथिल्डे वेंट टू मॅडम फॉरेस्टियर हे आहे आपलं योग्य आन्सर. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की मॅडम फॉरेस्टियर टूक आउट अ डॅश फ्रॉम हर मिरर्ड वॉर्डरोब. आता त्या वॉर्डरोबमध्ये ती काय करायची, बॉक्समध्ये काय ठेवत होते तर मोठमोठे जे नेकलेस आहे, डायमंड नेकलेस आहे, जे काही तिची ज्वेलरी आहे ती कशामध्ये ठेवायची तर बॉक्समध्ये ठेवायची. मग काय ठेवत असत बघा, कशामध्ये ती ठेवत असत तर ते नेकलेस आणि लार्ज बॉक्स. तर आपल्याला माहीत आहे की ती लार्ज बॉक्समध्ये काय ठेवत होती तर जे काही ज्वेलरी आहे तिची ती ठेवत होती. म्हणजे आपलं योग्य आन्सर इथे काय आलेलं आहे की लार्ज बॉक्स जे आहे ते आपलं आहे योग्य आन्सर. म्हणजेच मॅडम फॉरेस्टियर टूक आउट अ लार्ज बॉक्स फ्रॉम हर मिरर्ड वॉर्डरोब. मिरर वॉर्डरोबमध्ये ते काय ठेवायची तर लार्ज बॉक्स जे आहे, मोठं बॉक्स जे आहे ज्वेलरीने भरलेलं ते ठेवायची. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे मिथल डे ट्राईड ऑन द डॅश इन द मिरर. आणि त्यासाठी आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ज्वेलरी आणि ड्रेस. बघा, मिथल डे ट्राईड ऑन द डॅश इन द मिरर. मिररमध्ये जेव्हा ती बघत होती तेव्हा ती काय निहाळत होती? अगदी बरोबर, तेव्हा तिने जी ज्वेलरी घातलेली होती ती ज्वेलरी ती मिररमध्ये बघत होती. म्हणजे आपले जे 2 पर्याय आहे ज्वेलरी आणि ड्रेस, यापैकी ज्वेलरी जो आहे तो आपला काय आहे योग्य आन्सर आलेला आहे. बघा, मिथल डे ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. मिथल डे जी आहे ती मिररमध्ये काय बघत होती तर तिने जे तिच्या फ्रेंडकडनं जो डायमंडचा नेकलेस घेतलेला होता तो घालून ती कशी दिसते म्हणून ती मिररमध्ये बघत होती. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे मिथल डे डिस्कवर डॅश इन मॅडम फॉरेस्टियर्स लार्ज बॉक्स. आणि ऑप्शन बघा सेम आलेले आहे. म्हणजे इथे डायमंड नेकलेस जे आहे ते आपल्याला माहीत आहे ती लार्ज बॉक्समध्ये ठेवत होती. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स दे फाउंड ॲट पॅलेस रॉयल वॉज वर्थ 36,000 फ्रँक्स. आता 36,000 फ्रँक्समध्ये जो डायमंड नेकलेस होते ते तिच्या फ्रेंडचे होते का तर नाही. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे तर फॉल्स आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की द न्यू नेकलेस कॉस्ट देम 34,000 फ्रँक्स. आता जो न्यू नेकलेस खरेदी करायचा होता नकली नेकलेसऐवजी तो कितीचा होता तर 34,000चा होता का तर नाही. म्हणून आपलं जे विधान आहे ते कसं येणार आहे फॉल्स येणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे मिस्टर लॉयझल बॉरो मनी फ्रॉम एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. आता जो मिस्टर लॉयझर आहे तो काय करायचा, प्रत्येक सावकाराकडनं तो काही ना काही पैसे हे उसने घ्यायचा जेणेकरून जे नेकलेस डायमंडचा नेकलेस जो आहे तो परत करायचा होता कुणाला तर फॉरेस्टियरला. म्हणून तो काय करत होता तर मेन त्या सावकाराकडनं जे काही कागदपत्र बनवावे लागत होते ते सगळे डॉक्युमेंट्स बनवून तो पैसे जो आहे तो उधार घेत होता. मग हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे ट्रू आहे. म्हणून आपलं आन्सर जे आहे ट्रू हे बरोबर आलेलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेतलेला आहे की मिथल डे वॉज रेडी टू वर फ्लावर्स. आता बघा, जेव्हा मिथल डेचा हजबंड आहे लॉयझर तो बोलत होता की तू काय करू शकते की जी काही आता फॅशन चालू आहे फ्लावर, जेव्हा आपण फुलांच्या माळा घालतो तर ती फॅशन जी आहे तू ती काय कर ॲक्सेप्ट कर. पण मिथल डे मात्र मानायला तयार नव्हती. तिला
डायमंडचेच काय हवे होते तर नेकलेस हवे होते. म्हणून हे जे विधान आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, फॉल्स आहे. कारण तिने काय केलं नव्हतं तर जी न्यू आपण म्हणतो की जे फ्लावर्सचे जे नेकलेस आहे ते तिने घातलेले नव्हते, तर तिने डायमंडचे जे नेकलेस आहे ते वेअरिंग केले होते. आणि नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे शी डिमांडेड 400 फ्रँक्स फॉर हर ड्रेस. आता तिने 400 रुपये जे आहे ते कशासाठी घेतले होते तर तिने 400 रुपये जे आहेत ते ड्रेससाठी घेतले होते. हे जे स्टेटमेंट आहे ते मात्र कसं आहे तर राईट आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, ट्रूवरती क्लिक केलेलं आहे. मग आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो असा आहे की मिथल वॉज अपसेट फॉर 3 days बिकॉज शी हॅड नो गुड ड्रेस टू वर. आता ती 3 दिवसापासून ॲबसेंट होती का? नाही. ज्या दिवशी तिच्या हजबंडला इन्व्हिटेशन मिळालं त्याच दिवशी त्याने काय केलं होतं की त्याने जमा केलेले जे काही पैसे आहे 400 जे त्याने शिकार करण्यासाठी, गन घेण्यासाठी काय केलं होतं तर त्याने जमा केले होते. आणि तेच पैसे त्याने कोणाला दिले, त्याच्या वाईफला दिले. कारण तिने काय करावं, एक छान सुंदर असा ड्रेस तिने घ्यावा म्हणून. म्हणून आपलं हे जे विधान आहे हे ट्रू असणार आहे की फॉल्स? अगदी बरोबर, हे जे विधान आहे हे फॉल्स असणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण द नेकलेस ह्या हा जो आपला लेसन आहे यावरती आपण ॲक्टिव्हिटीज देखील घेतलेली आहे. आता गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर हा जो लेसन आहे तो समजून घेणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला 5 प्रकारचे इथे गेम दिलेले आहेत. त्यापैकी एक जो गेम आहे तो आपल्याला खेळायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काही क्वेश्चन विचारण्यात येणार आहे आणि ऑप्शन देखील दिले जाणार आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे तर योग्य जो आन्सर आहे तो आपल्याला द्यायचा आहे. म्हणून बघा, क्रिकेट हा जो गेम आहे तो आता आपण खेळणार आहोत आणि विचारलेल्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ते आपल्याला द्यायची आहेत. तर बघा, इथे आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की मिथल हॅड रिच ड्रेसेस, ज्वेल्स अँड एव्हरीथिंग दॅट शी लव. आता मिथल जी आहे ती श्रीमंत होती का? आणि ती गरीब होती आणि तिला हे सगळं आवडायचं पण ते तिच्याकडे नव्हतं. मग हे स्टेटमेंट जे आहे ते ऑल आहे, नॉन आहे, फॉल्स आहे की ट्रू आहे? अगदी बरोबर. कसं असणार आहे तर हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. आणि नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे मिथल वॉज हॅपी विथ द इन्व्हिटेशन ब्रॉक्ड बाय हर हजबंड. आता मिथल ही हॅपी होती का जेव्हा तिच्या हजबंडला इन्व्हिटेशन मिळालेलं होतं पार्टीचं? तर बघा, हा जो क्वेश्चन आहे तो ऑल आहे, नन आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर. कसं आहे तर ती हॅपी नव्हती, म्हणजे हे फॉल्स स्टेटमेंट आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे मिथल वॉज मॅरिड टू अ बिग ऑफिसर ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आता एका मोठ्या ऑफिसर सोबत तिचं लग्न झालं होतं का? तर नाही. अगदी जी मिडल क्लास फॅमिली आहे तिथेच तिचं काय झालं होतं तर लग्न झालं होतं. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे कसं असणार आहे? ट्रू असणार आहे, फॉल्स असणार आहे की नन की ऑल? काय असणार आहे? अगदी बरोबर, हे जे स्टेटमेंट आहे ते असणार आहे फॉल्स. म्हणजे तिचं एका कारकुनासोबतच काय झालं होतं, लग्न झालं होतं. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे मॅथिल्स फॉर्मर स्कूलमेट वॉज व्हेरी रिच. आता तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या कशा होत्या? श्रीमंत होत्या. मग हे जे स्टेटमेंट आहे ते काय असणार आहे बघा? ऑल, ट्रू, नन की फॉल्स? अगदी बरोबर, हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे तर ट्रू आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे तर आपलं द नेकलेस हे जे चॅप्टर आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. त्याचे प्रत्येक क्वेश्चनचे जे आन्सर आहे ते आपण अगदी योग्य दिलेली आहेत. आता आपण याच्यावर टेस्ट देखील घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 4 पर्याय देखील दिले जातील, 4 ऑप्शन देखील आपल्याला इथे मिळणार आहेत. तर बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे मॅथिल्डेस फार्मर स्कूलमेट वॉज व्हेरी रिच. आपल्याला माहितीच आहे की त्या कशा होत्या मैत्रिणी? बघा, ऑल, ट्रू, नन, फॉल्स. तर आपल्याला माहिती आहे की मिथलडेची जी मैत्रीण होती ती कशी होती तर खूप श्रीमंत होती. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे तर ते ट्रू आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की मिथल वॉज मॅरिड टू अ बिग ऑफिसर ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन.
हे देखील आपल्याला माहीत आहे की तिचं एका साधारण घरामध्ये लग्न झालं होतं, मोठ्या घरामध्ये झालं नव्हतं. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे फॉल्स असणार आहे, ट्रू असणार आहे, नन असणार आहे की ऑल असणार आहे. काय असणार आहे? अगदी बरोबर, हे जे स्टेटमेंट आहे ते असणार आहे फॉल्स. आणि नेक्स्ट आपलं जे क्वेश्चन आहे ते आहे मिथलडे हॅड रिच ड्रेसेस, ज्वेल्स अँड एव्हरीथिंग दॅट शी लव. आता तिच्याकडे सगळं काही गोष्टी होत्या का? तिच्याकडे ज्वेलरी, ड्रेसेस, एवढे मौज मजा करण्यासाठी सगळे काही उपकरणं जे आहे ते तिच्याकडे अवेलेबल होते का? तर नाही. मग हे स्टेटमेंट कसं असणार आहे? ते ऑल, नन, फॉल्स की ट्रू? अगदी बरोबर, हे कसं असणार आहे? तर फॉल्स स्टेटमेंट असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे मिथलडे वॉज हॅपी विथ द इन्व्हिटेशन ब्रॉट बाय हर हजबंड. आता तिच्या हजबंडला जेव्हा इन्व्हिटेशन मिळालेलं होतं पार्टीचं तेव्हा ती हॅपी होती का? तर नाही. म्हणून ऑल, नन, ट्रू, फॉल्स. मग काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. अगदी बरोबर. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण द नेकलेस या पाठावरती काय घेतलेले आहे तर टेस्ट देखील आपण द नेकलेस या आपल्या टॉपिकवरती घेतलेली आहे. आता काही क्वेश्चन आन्सरसुद्धा आपण काय करणार आहोत तर द नेकलेस या टॉपिकचे पाहणार आहोत. तर आपल्याला इथे जो फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे तो आहे व्हॉट डिड द एन्व्हलप होल्ड. आता त्या एन्व्हलपमध्ये काय होतं तर ते आपण इथे पाहणार आहोत. बघा, आपण आन्सर घेतलेला आहे द एन्व्हलप हेल्ड ॲन इन्व्हिटेशन फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड MME जॉर्जेस रॅम्प्युनो टू मिस्टर अँड मिसेस लॉयझेल. आता हे जे इन्व्हिटेशन्स आहे ते कोणासाठी होतं? मिस्टर अँड मिसेस लॉयझेलसाठी. जे मंत्रालयातील एक इन्व्हिटेशन आलं होतं, निमंत्रण आलं होतं, ते त्यांच्यासाठी होतं एका पार्टीचं. मग हे देखील आपण काय घेतलेलं आहे? क्वेश्चन घेतलेला आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे वाय वॉज मिथलडे मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल. तर बघा, हिचं जे लग्न आहे ते अगदी साधारण जो काही ऑफिशियल आहे, क्लर्क आहे, त्याच्यासोबत कसं काय झालं होतं तर ते आपण इथे बघणार आहोत की मिथलडे वॉज अ प्रिटी. ती कशी होती दिसायला? ती सुंदर होती. मग चार्मिंग गर्ल बट वॉज बॉर्न इन फॅमिली ऑफ क्लर्क. पण ती एका क्लर्कच्या कुटुंबामध्ये जन्माला आली होती, गरीब घराण्यामध्ये ती जन्माला आली होती. दिस हॅड डिसाइडेड हर फ्युचर. आता तिला तिचं फ्युचर जे आहे ते कसं असायला पाहिजे होतं तर ब्राईट असायला पाहिजे होतं. म्हणजे जरी मी गरीब घराण्यात जन्माला आले तरी मला श्रीमंत घराण्यात काय करायचं आहे तर संसार करायचा आहे असं तिचं स्वप्न होतं. बिकॉज ऑफ हर इल फेट शी हॅड टू मॅरी अ मायनर ऑफिशियल. पण तिचं नशीब कसं होतं तर कमतरतेचं होतं, म्हणजे कम नशिबीचं होतं. म्हणजेच इथं तिचं बॅड लक झालेलं आहे आणि ती पुन्हा एका गरीब घराण्यातच गेलेली आहे. एका मायनर ऑफिशियल सोबतच तिचं काय झालेलं आहे तर लग्न झालेलं आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेऊयात की वाय डिड मिथलडे वीप विथ मिसरी आफ्टर व्हिजिटिंग हर स्कूलमेट. आता तिचे जे स्कूलमेट आहे म्हणजेच कोण तर तिची मैत्रिणी, तिच्या ज्या मैत्रिणी होत्या, स्कूलमेट होत्या, त्या कशा होत्या तर त्या श्रीमंत होत्या, ते आपल्याला माहीत आहे. मग बघा, ह्या मैत्रिणी तिला अवॉइड करायच्या तिला भेटण्यासाठी. मग मिथलडे वेफ विथ मिस्ट्री आफ्टर विजिटिंग हर स्कूलमेट बिकॉज शी कुड नॉट गेट द रिचेस अँड द लक्झरीज लाईफ इन विच द स्कूलमेट वॉज रिलेशन. आता इथे फक्त ही जी आहे मिथलडे ही कशी होती तर गरीब घराण्यातील होती आणि तिच्या मैत्रिणी कशा होत्या तर श्रीमंत घराण्यातील होत्या. म्हणून त्यांना काय वाटत होतं की हे आपले बिचारी गरीब कोण आहे, मैत्रीण आहे, आणि सगळेजण तिला काय करत होते तर अवॉइडेड करत होते. कारण त्यांना सुद्धा काय व्हायचं, हिची अशी अवस्था बघून त्यांना देखील दुःख व्हायचं. मग शी ड्रीमेड of all those things her friend was enjoying, she herself could not have them because of her destiny. आता ही जी मैत्रीण आहे तिचे स्वप्न तर खूप मोठे होते, पण मात्र त्या मैत्रिणीला तिच्या काय करावं लागलं नाही तर तिच्या मैत्रिणीचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण झाले नाही.
कारण इथे तिचे जे नशीब आहे त्याला दोष देण्यात आलेला आहे, कारण ती गरीब घराण्यात जन्माला आली आणि पुन्हा तिचा संसार देखील गरीब घराण्यातच झालेला आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, व्हॉट डिड मॅडम फॉरेस्टियर अ लार्ज बॉक्स कंटेन. आता ही जी मैत्रीण आहे तिची कुठली मैत्रीण आहे पहा, तर मॅडम फॉरेस्टियर ही एका मोठ्या बॉक्समध्ये तिची ज्वेलरी ठेवत होते, म्हणून मॅडम फॉरेस्टियर लार्ज बॉक्स कंटेन ब्रेसलेट्स, नेकलेस अँड अदर ज्वेलरी. ते जे बॉक्स आहे, कुठलं बॉक्स, तर लार्ज बॉक्स, मोठं बॉक्स. त्या मोठ्या बॉक्समध्ये ती काय ठेवायची बघा, तर ब्रेसलेट ठेवायचे, नेकलेसेस ठेवायचे आणि इतर जी काही ज्वेलरी आहे ती त्या लार्ज बॉक्समध्ये ठेवत होती. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की विच सेंटेन्सेस टेल अस दॅट मिथलडे ग्रेटली डिझायर्ड द नेकलेस. आणि याचा आन्सर बघा आपण इथे घेतलेलं आहे. ते असं आहे की द सेंटेन्स बघा इथे आहे, द सेंटेन्स हर हार्ट बिगॅन टू बीट. बीट काय आलेलं आहे, तर बघा आपल्याला आपण काय केलेलं आहे, इथे जे आन्सर घेतलेलं आहे ते द सेंटेन्सेस हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल डिझायर. आता ती जी मिथलडे होती ती तिचे जे होप्स होते ते कसे होते, तर खूप मोठे होते, ते आपल्याला तर माहीतच आहे. मग हर हँड्स ट्रम्ड ॲज शी टूक इट. She stood lost in ecstasy as she looked at herself in the mirror. आता जेव्हा तिने तिच्या मैत्रीकडनं काय घेतलेला होता, नेकलेस घेतलेला होता, ते नेकलेस वेअरिंग करून ती जेव्हा मिररमध्ये बघत होते तेव्हा ती खूप सुंदर छान अशी दिसत होती. She asked her friend anxiously, would you lend me just this. आता बघा तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलेलं आहे की मी काय करणार आहे की थोड्या वेळापुरता तुझा जो नेकलेस आहे तो घेऊन जाणार आहे. आणि इथे तिने नेकलेस तिच्या मैत्रिणीने दिला सुद्धा आणि ती छान ड्रेसअप करून आणि छान ज्वेलरी घालून ती त्या पार्टीमध्ये पोहोचली देखील. आणि बघा तिने खूप एन्जॉय देखील त्या पार्टीमध्ये केलेला होता. मग हू इज मॅडम लॉयझर. आता बघा इथे असं जे आन्सर आहे, तर मॅडम लॉयझल इज मॅथिल्डे. आता मॅडम लॉयझल जे आहे ते काय आहे, तर हू इज मॅडम लॉयझल, तर मॅडम लॉयझल इज मॅथिल्डे. तर पहा मुलांना आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो आहे, व्हॉट वर्क डिड मॅथिल्डेज हजबंड डू फॉर अ ट्रेड्समॅन. आता त्याला काय काय कामं करावे लागले होते ह्या सर्व नेकलेस जो आहे त्याची किंमत मोजण्यासाठी, ते देखील आपल्याला माहिती आहे. आणि या क्वेश्चनचा आन्सर आपण इथे घेतलेला आहे की मेथिल्स हजबंड डिड अकाउंट्स फॉर अ ट्रेडसम. तो काय करत होता, तर तो अकाउंट्स जे आहे ते बघत होता व्यापाऱ्यांचं. म्हणजेच इथे आपण बघितलेलं आहे की ह्या लॉयझरला जो नेकलेस आहे तो सेम घेण्यासाठी त्याला काय काय करावं लागलं, त्याच्या वाईफला काय काय करावं लागलं, मिथलडेला काय काय करावं लागलं हे आपल्याला माहीत आहे. म्हणून हा जो लेसन आहे द नेकलेस, हा लेसन आपण लर्न केलेला आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, तसंच गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर या आधारे देखील आपण काय केलेलं आहे, द नेकलेस हा जो लेसन आहे तो कंप्लीट केलेला आहे. बघा द नेकलेस या लेसनमधून आपण काय शिकलेलो आहोत, तर जास्तीचा जो काही हाव आहे, म्हणजेच आपल्याला कुठलीही गोष्ट जी आहे ती जर एकदा आपल्याला त्या गोष्टीचं खूप हव्यास असा वाटत असतो, म्हणजे एखादी गोष्ट ही आपल्याजवळ असावी, ही दुसऱ्यांजवळ असली की आपल्याला काय वाटत असते की ही माझ्याजवळ पण गोष्ट असावी. यासाठी आपण नको त्या थराला काय करत असतो, जात असतो. जसं की आपण बघितलेलं आहे की इथे जी मिथलडे आहे तिच्या मैत्रिणीचा तिने नेकलेस घेतलेला आहे, पण तो नेकलेस कसा होता, तर तो नेकलेस हा खरा नव्हता. हा नेकलेस जो आहे तो फक्त 500 रुपयाचा होता, खरे डायमंड तिच्यामध्ये नव्हते. पण जेव्हा तिने हा डायमंडचा नेकलेस घेतला तेव्हा ती जी सुंदरतामध्ये एवढी भारावून गेली की ती विसरूनच गेली की हा जो नेकलेस आहे तो ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. मग तिने त्या बदल्यामध्ये 500 रुपयाच्या नेकलेसच्या ऐवजी तिने काय केलेलं आहे, तर 36,000चा जो काही नेकलेस आहे डायमंडचा, ओरिजिनल डायमंडचा, तो तिने घेऊन कुणाला दिलेला आहे, तर तिच्या फ्रेंडला दिलेला आहे. आणि
तो नेकलेस घेण्यासाठी तिला किती डोंगरा एवढं कर्ज तिच्या डोक्यावर उभं राहिलं आणि तिने ते कसं फेडलं तिने आणि तिच्या हजबंडने, ते आपण ह्या पाठामध्ये बघितलेलं आहेच. म्हणून जास्तीचे हव्यास करणे हे कधीही कसं असतं, नुकसानकारक असतं. म्हणून जास्तीचे हव्यास आपल्याला करायचे नाही आहे. जेवढं आपल्या वाट्याला येईल तेवढ्यातच समाधान मानणं, हेच आपण या पाठामधून शिकलेलो आहोत. तर आपला हा जो लेसन आहे, टॉपिक आहे 1.5 द नेकलेस, हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.